कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. साहेब, काल ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनातच बैठका घेतल्या, बऱ्याच पडद्यामागे राजकीय घडामोडी घडत आहेत असं म्हटलंय, पण संजय राऊत कुठेतरी व्यथित आहे. आज त्यांनी म्हटलंय की इतकं मोठं विधान भवन आहे, पण हीच जागा भेटली का? ज्यांनी पक्ष फोडला शिवसेना, त्यांच्याच पक्षाच्या दालनामध्ये बैठका घेतल्या जात आहेत, ज्यांनी त्यांनी विचार करावा. शरद पवार साहेब हे देशातले नेते आहेत, गल्लीतले नाहीत. मी त्यांची तारीफ यासाठी नाही करत का ते काही मोठे नेते आहेत आणि आपण एकनाथ शिंदे साहेबाला भेटलेत म्हणून तारीफ करायची. मुळामध्ये त्यांचं उंची तेवढी आहे आणि ते एखाद्या नेत्यांना भेटले किंवा उपमुख्यमंत्र्याला भेटले याचा चुकीचा अर्थ लावून घ्यायचं काहीच कारण नाही. ते काय गुप्त भेट होती का? ती काय हॉटेलमधली भेट होती का? मॅच्युरिटी ज्याला म्हणतात ती शरद पवार साहेबांमध्ये आहे. भविष्यामध्ये त्यांनी काय निर्णय घ्यायचे हे तुम्हाला नाही विचारणार ते. आणि संजय राऊतला हे कळायला पाहिजे, 2019ला त्यांचं बोर्ड धरून तुम्ही टुनकून त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवलं ना. बसवणारे कोण होते? शरद पवार होते. सिल्वर ओकला जाणारे कोण होते? तुम्ही होते, तुमचे नेते होते. शरद पवार कधी मातोश्रीला जाताना पाहिले होते का? म्हणून आता यांना आपल्यापासून शरद पवार साहेब दूर जाण्याची भीती निर्माण झाली आणि त्या भीतीपोटी त्यांनी केलेले वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, त्यामुळे आघाडीत बिघाडी असं म्हणावं. आता संभ्रम काय निर्माण व्हायचं? तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन बुके देऊ शकता, त्यांच्याबरोबर चहा पाण्याला जाऊ शकता, तुम्ही वर्षावर जाऊ शकता. शरद पवारने जाऊ नये. शरद पवार का तुमचा नौकर आहे का? त्यांना स्वतःचं मत आहे, स्वतः ते मोठे नेते आहेत आणि ते निर्णय घेण्यास सक्षम आहे. म्हणून आता आघाडी बिघाडी काही राहिलेली नाही आहे. काँग्रेस यांना विचारत नाही, शरद पवार त्यांना विचारत नाही. अकेला चलोरेच्या भूमिकेत आता उभाटाला राहावं लागेल. माधवजी शिंदे पुरस्कार ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना दिला होता तेव्हापासूनच ही चर्चा सुरू झाली होती की भविष्यातल्या राजकीय समीकरणाची ही एक नांदी आहे आणि काल जे काही घडलं त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालं. भविष्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे संबंध चांगले होत आहेत, आणखी जास्त घनिष्ठ होत आहेत आणि देशाच्या राजकारणात याचा परिणाम होईल असं चित्र दिसते तुम्हाला. एकनाथ शिंदे साहेबांचे सर्वांचे चांगले संबंध आहेत. ते संबंध यासाठी आहेत की राजकारणामध्ये वावर करताना किंवा कोणत्याही पोस्टवर असताना प्रत्येकाशी चांगले संबंध असले पाहिजे. संबंध वाईट करून राजकारण करणं हे कधी योग्य नाही आहे, हे एकनाथ शिंदे साहेब जाणतात. म्हणून भविष्यातही शरद पवार साहेबांचा मार्गदर्शनाचा निश्चित आम्हाला फायदा मिळेल. त्यांना काही सल्ला देणार? संजय राऊतला काय सल्ला देणार आहे? तो मोहम्मद तुगलक आहे, ज्या फांटीवर बसलाय तीच फांटी कापतोय तो. त्याच्याबद्दल काय बोलावं? बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी संजय शिरसाट यांनी मांडलेली आहे आणि संजय राऊत यांचा मोहम्मद तुगलक असा उल्लेख केला आहे. कॅमेरा पर्सन रविशा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.